नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 28 एप्रिल 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. संपूर्ण देश आज एक मोठ्या धक्क्यात आहे. जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने कडक आदेश दिले आहेत आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात पाकिस्तानी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा एक धक्कादायक आकडा समोर आला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने निर्देश दिले आहेत. देशभरात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची कसून तपासणी करावी आणि बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना तात्काळ देशाबाहेर हाकलण्याची प्रक्रिया सुरू करावी. तपास मोहिमेनंतर महाराष्ट्रातील धक्कादायक आकडे उघड झाले आहेत. राज्यात सध्या 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. त्यातही सर्वाधिक 2458 नागपूर शहरात तर 117 अमरावती शहरात आहेत. जिल्हानिहाय पाहता अकोलामध्ये 22, जळगावमध्ये 393, ठाणे शहर 1106, पुणेमध्ये 114 तर नवी मुंबई येथे 239 अशा प्रकारे विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 5023 नागरिकांपैकी फक्त 51 पाकिस्तानी नागरिकांकडेच वैध कागदपत्रे आहेत, तर तब्बल 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही. जाणून घेऊया राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या संख्येबाबत आणि या संदर्भात प्रशासनाचे काय पाऊल उचलले जात आहेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडून. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आदेश दिले आहेत की देशात एका विशिष्ट मुदतीनंतर कोणताही बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. याकरिता संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या तपास मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात सिटी न्यूजने अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला. काय सांगायला 117 अमरावती शहरात पाकिस्तानी असल्याची माहिती मिळत आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते की पाकिस्तानी असल्याची माहिती शोधा आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा. काय आपल्याची माहिती? अमरावती शहरामध्ये रेकॉर्डवरील जे आहेत तर पाकिस्तानी नागरिक जे लाँग टर्म विजावर आलेले आहेत, जे लाँग टर्म विजा म्हणजे जे मागील 5 वर्षात 10 वर्षात आलेले आहेत अशा लोकांना लाँग टर्म विजा दिलेला आहे. तर ते नागरिक या ठिकाणी त्यांच्याबद्दल काढण्याचा काही आदेश आलेला नाही. ते आता सध्या राहू शकतात पुढील आदेश येईपर्यंत. आणि शॉर्ट टर्म विजावर जे काही 1-2 दिवसासाठी काही कमी कालावधीसाठी येतात असे कुठलेही पाकिस्तानी नागरिक आपल्या शहरात हजर नाहीत, रेकॉर्डवरचे कोणी नाही.
आता इलिगली कोणी राहत आहे का की विदाऊट रेकॉर्डचा असं कोणी आहे का शहरात, याबद्दल आपल्याकडे अधिकृत कुठलीही माहिती प्राप्त नाही. कुणाकडे माहिती असेल, काही गोपनीय माहिती असेल किंवा कोणी माहिती दिली तर त्याबद्दल आपण निश्चितच कारवाई करू. पण अद्यापपर्यंत कुठलाही व्यक्ती असा आढळलेला नाही. लिगडी आकडा किती आकडा हाती आला असेल असं? लिगडी आकडा म्हणजे पाकिस्तानची काही असेल काही असं माहिती? 118 लोक हे लाँग टर्म विजावर आहेत. हे जे आहेत सिंध प्रांतातील जे नागरिक आहेत, सिंधी हिंदू नागरिक, ते या ठिकाणी सध्या आहेत. अमरावतीत वास्तव्य करणारे बहुतेक पाकिस्तानी नागरिक हे सिंध प्रांतातून आलेले आहेत. त्यांना भारतीय सरकारकडनं लॉंग टर्म विजा मंजूर करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाईचे आदेश नाहीत. मात्र नागरिकांनी जर कोणी अनधिकृत पाकिस्तानी नागरिक दिसले तर त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त रेड्डी यांनी केले. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात आणि राज्यात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्रातही बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात मोठी कारवाई लवकरच केली जाणार आहे. पहलगाम घटनेनंतर केंद्र सरकारने देशभरात पाकिस्तानी नागरिकांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. राज्यात यापुढे काय पाऊल उचलले जातील आणि सुरक्षा यंत्रणा कोणते पावले उचलत आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. अमरावती जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्रांचे प्रकरण वेगाने समोर येत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 28 एप्रिल रोजी अमरावतीत दाखल होऊन महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत विचारणा केली. 28 एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा अमरावतीत दाखल झालेत. त्यांनी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याशी बैठकीत मोठा मुद्दा उपस्थित केलाय. सोमय्यांच्या प्रश्नानुसार अमरावतीमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढले जात आहेत. याबाबत प्रशासनाने योग्य कारवाई केली का? त्यांच्या लक्षात आले की काही दिवसांपूर्वी अमरावती महानगरपालिकेने जन्म प्रमाणपत्र रद्द केले होते, जे की बनावट होते. त्यानंतर सोमय्या यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी बैठक घेतली. गाडगेनगर पोलिसात काही महिन्यांपूर्वी सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीबाबत विचारणा केली. त्यांनी म्हटलंय की माझ्या सूचनेनुसार अमरावतीत बनावट जन्म प्रमाणपत्रांची तपासणी केली आणि काही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. सोमय्या यांचा मुख्य मुद्दा म्हणजे जन्म प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यांची योग्य पडताळणी करण्यात यावी. त्याकरिता महापालिका विभागाला सूचना दिल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्या यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांच्या तपासामुळे अमरावतीमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रद्द होणे आणि योग्य पडताळणीवर जोर देणे हे सकारात्मक ठरू शकते. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन यावर किती प्रभावीपणे काम करते. कबड्डी या मातीतल्या कलेला, खेळाला आणि जिद्दीला नवा आयाम देणारी ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा ही 2 मे पासून अमरावती नगरीत सुरू होत आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर देशात प्रथमच एकाच मैदानावर स्वतंत्रपणे होणारी ही पुरुष व महिला फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नाही, तर अमरावतीच्या क्रीडा संस्कृतीचा एक भव्य उत्सव आहे. विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 2 ते 4 मे दरम्यान संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण गाडगेनगर येथे या स्पर्धेचे आयोजन होत आहे, जिथे भारताच्या विविध राज्यांमधून आलेले राष्ट्रीय दर्जाचे 9 पुरुष 9 महिला संघ मैदान गाजविणार आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंमधूनच विश्व कप कबड्डी संघाची निवड होणार आहे. क्लोजिंग आहेत ते रेफरी आहेत, पुरे इंटरनॅशनल रेफरी आहे त्याच्यामध्ये. आणि विदर्भाचेही जे AKFIच्या परीक्षा पास आहेत तेच ऑफिशियल याच्यामध्ये राहणार आहे. आणि राहिली गोष्ट काही वाद, तर याच्यामध्ये वाद निर्माण व्हायचा प्रश्नच नाही आहे. नाही, कधी कधी चुकून होऊ शकतो. नाही, तर त्याच्यामध्ये ऑफिशियल असतात, अंपायर असते, रेफरी असते, ते आपसात करून ते सगळं करून घेतात. आणि दुसरं तुम्ही पुरुष गट आणि महिला गटमध्ये इंडियन रेल्वे, पंजाब, UP, हरियाणा याचे टाकलं, त्याच्यात विदर्भ टाकलं. विदर्भमध्ये कोणत्या जिल्ह्यातली आपली टीम आहे? पुऱ्या हे तर आमची जे चॅम्पियनशिप होते त्याच्यामधून निवडलेला संघ आहे तो. पुऱ्या 11 जिल्ह्यातला 11 जिल्ह्यातला एकच आहे म्हणजे एक संघ. याच्यामध्ये कसं आहे की एक स्टेटचा एक संघ असतो आणि AKFI मध्ये 2-3 संघटनेला मान्यता आहे. BSNL ला आहे,
रेल्वेला आहे, सर्व्हिसेसला आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिसेसचा जो संघ आहे तो पूर्ण भारताच्या आर्मी मिळून, तिन्ही आर्मी मिळून तो संघ बनतो आणि त्या संघामध्ये सर्व खेळाडू प्रोचे आणि सगळं खेळाडू इंटरनॅशनल आहे. त्यांचा जो कोच आहे तोही अर्जुन अवाडी कोच आहे. इंडियन रेल्वेमध्येही 30 पोझिशन आहे की इंडियन रेल्वेमध्येही 12चे 14 खेळाडू प्रोचे आणि इंटरनॅशनल आहे. त्यांचा जो कोच आहे तोही इंटरनॅशनल खेळलेला आहे आणि तोही अर्जुन अवाडी आहे. सगळ्यात विशेष म्हणजे हरियाणामध्येही सगळे खेळाडू जे आहे, सगळे जितके आपण प्रोचे पाहतो टी व्हीमध्ये 350 खेळाडू येणार आहे, जवळपास त्याच्यात 250 खेळाडू सगळे प्रोचे राहणार आहे. राहुल चौधरी असो, पवन शेरावत असो, असलम इनामदार असो, आकाश शिंदे असो, जितके नाव आहे मोठे सगळे खेळाडू या ग्राउंडवर पहिल्यांदा येणार आहे अमरावतीमध्ये. आणि सगळ्यात एक विशेष म्हणजे आम्ही ज्या स्पर्धा घेतल्या होत्या याच्यामध्ये जो महिलांचा संघ आहे, महिलांचा वर्ल्ड कप आहे बिहारला 1 ते 10 जून, तर त्याची निवड समिती इथं केलेली आहे. पण मला असं वाटते की अमरावतीकराच्या आपल्या सगळ्या अंबाईच्या आशीर्वादानं हे झालं असेल. नोव्हेंबरमध्ये मेन वर्ल्ड कपसुद्धा आहे, तो संघसुद्धा इथंच निवडला जाणार आहे. दोन्ही निवडले जाणार होते, परंतु आता वर्ल्ड कप मुलांचासुद्धा वर्ल्ड कप आहे, तर तोही संघ इथंच निवडले, म्हणजे इंटरनॅशनल संघ इथं निवडला जाणार आहे. भारताचा जो संघ म्हणतो आपण तो. आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे एक द्रोणाचार्य अवार्डी, अर्जुन अवार्डी हे सगळे खेळाडू येणार आहे. एक बलवान सिंग आहे, सगळ्यात मोठे भारतातले जे आहे द्रोणाचार्य अवार्डी आहे ते सुद्धा इथं येणार आहे स्पेशल फक्त टुर्नामेंटसाठी. तर जसं आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलं, साहेबांचं म्हणणं होतं की पक्ष कोणताही असो सगळ्यांना बोलवा, सगळ्या मंडळवाल्यांना निरोप द्या, पूर्ण जिल्ह्यात द्या, पूर्ण विदर्भात द्या, सगळे लोक आपल्या इथं आले पाहिजे. भारतातलं जर कोणी येत असेल, कोणी मानसन्मानाने कोणी जरी येत असेल तर सगळ्यांना साहेबांनी म्हटलं आहे की आपल्याला इथं आमंत्रण सगळ्यांना द्यायचं आहे. वेगवेगळ्या होतात, महिला आणि पुरुष ते एकाच ठिकाणी हे पहिल्यांदा होत आहे. अदरवाईज फेडरेशन कारण की हा जो आत्ता महिलांचा इथं आहे तो पूर्वी यांच्या ठरल्याप्रमाणे तो पंजाबला त्यांनी वेळ दिलेली होती, पंजाबला दिली होती. पण आपण जितू भाऊंना सांगितलं की तुम्ही रिक्वेस्ट करून पहा, जर दोन्ही एकत्र जर घेता आलं तर चांगलं होईल, म्हणजे अजून त्याला थोडंसं वेटेज होईल. म्हणून त्यांनी पंजाबवाल्यांनी पुढच्या वर्षी घ्यायचं ठरवलं. आणि आता यावेळेस आपल्याला अमरावतीमध्ये दोन्ही एका वेळेस हा त्याच्यातला सर्वात मोठा योग आहे. म्हणजे अशा मॅचेस बहुतेक इंडियात दोन्ही संघ आणि त्यांची विश्वकप कबड्डीसाठी निवड होणार आहे. अशी दोन्ही एकत्र ही जवळपास असं म्हटलं की भारतातच पहिल्यांदा असेल तरी काही हरकत नाही. जसं यांनी सांगितलं की प्रसिद्धी द्यावी, माझं असं मत राहील की तुम्ही एन्जॉय करावा मग प्रसिद्धी द्यावी, अशी माझी इच्छा राहील. आणि तुमच्यासाठी स्पेशल व्यवस्था केल्या जाईल प्रेससाठी, प्रसिद्धीसाठी नाही बसासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आमच्यासोबत थोडंसं कबड्डीला प्रोत्साहन करावं आणि जास्तीत जास्त अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती शहरात कसे प्लेयर घडेल याच्याकडे आपण विचार करून हा मॅचेस घेण्याचा उद्देश आहे. याच्यात कोणतंही राजकारण नसल्यामुळे आणि आपण सगळ्यांना घेऊन चालत आहे, याची एक संकल्पना घेऊन आपण हे करत आहे. आपण इथे आलात आपला वेळ काढून आणि या मॅचेससाठी तुम्ही सगळी माहिती भेटली त्याच्यासाठी आभार मानतो आणि पुढेही आपला प्रतिसाद भेटत राहील अशी आशा ठेवून माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. या स्पर्धेतून भारताच्या कबड्डी संघाची निवड होणार आहे आणि या निवडीचा पाया आपल्या अमरावतीमध्ये घातला गेलाय. ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची बाब आहे. बडनेरा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार रवी राणा यांचा वाढदिवस 28 एप्रिलला खास पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी केक कापून नव्हे तर जनसेवा करून त्यांचा वाढदिवसाचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 28 एप्रिल रोजी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या खास दिवशी आमदार रवी राणा यांची संकल्पना होती गोरगरिबांची मदत आणि जनसेवा. याकरिता यावर्षी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. सुरुवात झाली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या देशवासियांना श्रद्धांजली अर्पण करून. यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेत.
आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतनं विविध समाजोपयोगी कार्यक्रम केली गेली. त्यानंतर राजेंद्र देवराव पेटले, मुकेश पांडुरंग यामध्ये रंजना अनिल पांडे, विठ्ठल वरगड, त्यानंतर अंकुश भोरे, आशिष कस्तुरकर, सिंचनवी मनीष कस्तुरकर यांना देखील आपण महाआरोग्य शिबिरात गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा प्रदान केली गेली. यामध्ये डोळे, दात, हृदयाचे आजार तपासणी, स्त्रीरोग तपासणी, कर्करोग आणि मेमोग्राफी तपासणी यांचा समावेश होता. रक्तदान करणाऱ्यांना 16 GB पेन ड्राईव्ह आणि ब्लूटूथ गिफ्टसह सन्मान चिन्ह देण्यात आले. यासोबतच विधवा महिलांना शिलाई मशीन, बेरोजगारांना 4 चाकी लोड गाडी तसेच मुलांना क्रिकेट बॅट बॉल किट वाटप करण्यात आले. यावेळी भजन महिला मंडळांना भजन साहित्य वितरित करण्यात आले आणि शासकीय योजनांचे लाभ देण्याकरिता विशेष उपक्रम राबविले गेले. सर्व धर्मीय नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री सुनील देशमुख, समाजसेवी लप्पीसेठ जाजोदिया, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महानगरपालिका आयुक्त सचिन कलंद्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे वाढदिवस नव्हे तर जनसेवा दिवस म्हणून दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, शासनाच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्या हिशोबाने महसुली मोठा कॅम्प ठेवलेला आहे. ते घरकुल आहे, PR कार्ड आहे, मोठ्या प्रमाणात 8चे जे पट्टे आहेत ते सुद्धा वाटप या ठिकाणी करणार आहे आपण. आणि ब्लड डोनेशन कॅम्प, आज जे काश्मीरला हल्ला झाला, भयाळ हल्ल्यामुळं ज्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या आमच्या सीमेमध्ये घुसून हिंदूंना ज्या पद्धतीनं मारलं आणि ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याचा निषेध तर करत आहे, पण त्या शहीद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही इथे श्रद्धांजली देत आहे. आणि या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प तालुक्यामध्ये गावागावामध्ये जेव्हा ब्लड नसते, अनेकांचे जीव चालले जातात, ते जीव वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सगळे सहभागी झालेले आहे. आज तालुका रुग्णालय, जिल्हा रुग्णालय ब्लडचा तुटवडा असल्यामुळं ब्लड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. औषधी मोफत देत आहे. तर मला असं वाटतं वाढदिवसानिमित्त अनेकांचे जीव, अनेकांना काहीतरी दिलं पाहिजे, अनेकांना जीवदान मिळालं पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, हा उद्देश घेऊन या ठिकाणी जनसेवा दिवस आम्ही साजरा करतो. आमदार रवी राणा यांचा वाढदिवस एक सामाजिक दायित्व म्हणून साजरा केला गेला आणि त्यात गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले गेलेत. अशा प्रकारे जनसेवा करताना त्यांच्या वाढदिवसाला एक वेगळीच दिशा मिळाली. या कार्यक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात दिला गेलाय. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तिखट आणि स्पष्ट प्रतिक्रियांची चर्चा होत आहे. त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक आणि युद्ध क्षमतेबाबत तुफान प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की जो गरजते है वो बरसते नहीं. तसेच पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक संकटावर त्यांनी काही गंभीर आणि ठाम शब्द वापरलेत. या प्रसंगी पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानाविरोधी कडक धोरणांना त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिलाय. पाहूया काय म्हणालेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. पाकिस्तान नुसता गरजतोय. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे, 20% लोकांना तिथे अन्न मिळत नाही. एकच टाईम लोक जेवण करतात. असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे. आणि त्यामुळं या टिप्पणीवर फार लक्ष देऊ नका. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या पद्धतीनं भ्याड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारलाय, त्यांचा बदला नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा विश्वास महाराष्ट्राच्या देशातल्या 140 कोटी जनतेला आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला, त्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे. तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, सर्व विचारवंतांनी, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठीशी आलं पाहिजे.
कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे काही स्टेप उचलणार आहे, जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाकिस्तान विरोधी या कडक आणि ठाम प्रतिक्रियांमुळे चर्चा निर्माण होणार आहे हे नक्की. त्यांनी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्थितीवर एक ठाम भूमिका घेतली असून पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केलाय. सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्णायक पाऊल असं म्हणता येईल. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर परिसरातील कांदा काढणीच्या संदर्भात बातमी बघूया. कडाक्याच्या उन्हात कांद्याची काढणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वाठोडा शुक्लेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी कडाक्याच्या उन्हात पांढऱ्या कांद्यांची काढणी सुरू केली आहे. सध्या पांढऱ्या कांद्यांची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या कांद्याला योग्य आणि न्याय दर मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. कांदा काढणी सुरू असताना शेतकऱ्यांची खूपच लगबग दिसत आहे. या कडक उन्हात कांद्यांची काढणी करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. तरीही त्यांचा विश्वास आहे की योग्य दर मिळाल्यास त्यांचा परिश्रम फळाला येईल. शेतकऱ्यांची मुख्य चिंता म्हणजे कांद्याला योग्य दर मिळावेत, ज्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बरोबर बसू शकेल. कांद्यांच्या बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर एक चांगला संतुलन राखला जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता कांद्याला योग्य दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. धारणी तालुक्यातील BSNL आणि जिओ नेटवर्क सेवा ठप्प झाल्याने मेळघाटातील शासकीय व निमशासकीय बँकेच्या कार्यांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. धारणी तालुक्यातील सर्व प्रमुख ठिकाणी BSNL आणि जिओ नेटवर्क सेवा ठप्प झाल्यामुळे मेळघाटातील बँक लाभार्थ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय स्टेट बँकने आपल्या शाखेसमोर नेटवर्क नसल्याची पाटी लावली आहे आणि गेट बंद ठेवले आहे. यामुळे गोरगरीब बँक लाभार्थ्यांना बँक समोर उभं राहून प्रचंड उन्हात तासनतास बसून नेटवर्कचं उत्तर मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावं लागत आहे. हे सर्व असताना शासकीय आणि निमशासकीय बँकेत व्यवहार ठप्प झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या खात्याशी संबंधित महत्त्वाचे काम थांबावे लागले आहे. बँक आणि ग्राहक दोघांनाही या नेटवर्क अडचणींमुळे अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. गाँव के दीदी उतावली के क्या काम से आए थे बैंक में? बैंक में पूरी उनका काम अच्छा, ये बच्चों के काम से आए थे. क्या बोल रही है बैंक वाले? क्या है वो नेट नहीं है करके बंद कर दिए. गेट को लॉक लगा दिए. स्थानिक शासकीय आणि निमशासकीय बँकिंग सेवांचा विलंब होणे हे नागरिकांसाठी खूपच त्रासदायक ठरलं आहे. थायलंड येथील भिक्खू संघाचे अमरावतीत आगमन झाले आहे आणि संजय गांधी नगरातून पहाटेच्या शुभ वातावरणात भव्य धम्म रॅलीला सुरुवात झाली आहे. उगवत्या सूर्याच्या साक्षीने संपूर्ण परिसर धम्ममय झालाय. सोमवारी पहाटे 6 वाजता संजय गांधी नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य धम्म रॅलीची सुरुवात झाली. थायलंडमधील पूजनीय भिक्खूंनी संघाच्या उपस्थितीने वातावरणात विशेष आध्यात्मिक ऊर्जा संचारली. उगवत्या सूर्याच्या किरणांमध्ये संजय गांधी नगर परिसर धम्ममय झाला. रस्त्यावर लांबच लांब पुष्पांची चादर अंथरली गेली होती. रस्त्याच्या दुतर्फा उपासक आणि उपासिकांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात उभं राहून भिक्खूंनी संघाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी नागरिकांनी पाणी बॉटल व फळे अर्पण करत आशीर्वाद घेतला. प्रभागातील माजी नगरसेवक अजय गोंडाणे आणि स्थानिक नागरिकांनी शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजन केलेत. बुद्धम शरणम गच्छामी चा निनाद संपूर्ण परिसरात घुमत होता. या रॅलीनंतर विहारात
पूजनीय भिक्खुनींनी मार्गदर्शनवर प्रवचन दिलं. या भव्य धम्म रॅलीच्या यशस्वीतेसाठी भीमटेकडी बौद्ध धर्मप्रचार समिती अध्यक्ष भरत शहारे, प्रवीण आकोडे, धम्मदास मुंदरखे, पत्रकार विकास धनगर यांचं मोलांचं योगदान लाभलं. मोठ्या आनंदाने ही रॅली निघाली आणि सर्व सकाळी म्हणजे पहाटे 6 वाजता सर्व परिसरातील महिला आणि उपासक उपासिका ह्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सर्व तयार होत्या आणि संपूर्ण महिलांनी या संपूर्ण भिक्खुनी संघाचा एक चांगलं स्वागत केलं आणि स्वागत करून त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण परिसर हा पिंजून काढून विश्वशांती बुद्धविहार या ठिकाणी थायलंड येथील आर्या यांनी धम्मदेशना दिली आणि सर्वांना आशीर्वाद दिला आणि सर्व या परिसरातील वातावरण हे आनंदमय झालं. धम्म रॅलीच्या माध्यमातून अमरावतीत शांततेचा, आध्यात्मिकतेचा आणि एकतेचा सुंदर संदेश पसरविला गेला आहे. थायलंडच्या भिक्खूंनी संघाच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण धम्ममय झालं आहे. या प्रेरणादायी आयोजनामुळे अमरावतीतील नागरिकांना एक अनमोल अनुभव मिळालाय. यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर चिल्ली घाटाजवळ एक टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे आणि क्षणातच गाडीला संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. हे सगळं एक मोठं संकट असताना गाडीमध्ये प्रवास करणारे सर्व 15 भाविक सुरक्षित आहेत. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. यवतमाळमध्ये घडलेली ही घटना आपल्याला अगदी ठळकपणे दाखवते की जरासा एक क्षणाचा विसर आणि मोठे संकट येऊ शकते. कर्नाटकामधील 15 भाविक अयोध्या दर्शन करून बिदरकडे परतत असताना चिल्ली घाटाजवळ अचानक त्यांच्या टेम्पोला आग लागली. गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की काही क्षणात टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. गाडीमध्ये 10 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश होता. गाडीमध्ये आग लागल्यावर प्रवाशांनी घाबरून गाडी ताबडतोब सोडली. यवतमाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी तात्काळ अग्निशमक दलाला सूचना दिल्यात आणि मदत पोहोचवली. मात्र त्यापूर्वीच गाडी संपूर्ण जळून नष्ट झाली. यामुळे नागपूर तुळजापूर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही आणि पोलीस तपास करीत आहेत. परंतु गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप राहिलेत हेच एक मोठं आश्वासन आहे. यवतमाळमधील धक्कादायक घटनेत गाडी जळाली आहे, मात्र सुखरूपपणे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फसवणुकीचे काळे ढग दाटले आहेत. आयुषी एग्रोटेक या हैदराबाद स्थित कंपनीने बाबुळगाव, नेर आणि काळम तालुक्यातील तब्बल 35 शेतकऱ्यांची मका बियाणांच्या नावाखाली फसवणूक केली आहे. यामुळे जवळपास 120 एकरवरील पीक संपूर्णपणे वाया गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. याच प्रकरणावर सिटी न्यूज प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांचा हा रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक. मका लागवडीत 35 शेतकऱ्यांचं कोसळलेलं स्वप्न. बाबुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबादच्या आयुषी एग्रोटेक कंपनीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून 120 एकरांवर मका लागवड केली आहे. परंतु अपेक्षित उत्पन्न मिळणं दूरच बहुतेक ठिकाणी मका कणसालाच आला नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतात जे थोडंसं उत्पादन झालंय तेही निकृष्ट दर्जाचं. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रत्येकी किमान 1 लाखांचं नुकसान झालंय. कंपनीने सुरुवातीला बियाणं स्वखर्चाने घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आता संपर्क केला असता कंपनीकडनं फोन उचलले जात नाहीत, काहीच प्रतिसाद नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता कृषी विभाग आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी मागणी केली आहे की नुकसान भरपाई द्यावी आणि या कंपनी विरोधात कठोर कारवाई व्हावी. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे संतापाचं आणि नाराजीचं वातावरण आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी सर्वांची मागणी आहे. फसवलं म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आलं का जे बियाणं उगवल्यानंतर कणसं आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. आणि उत्पादन जे आम्हाला व्हायला पाहिजे होतं कमीत कमी एकरी 40 क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव 2,500 रुपये क्विंटल, तर 40 दुनी 60 आणि 80,000 रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार होतं. माझ्या मक्याची लागवड 2-2.5 एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे.
तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा असा अमानुष खेळ थांबायला हवा. या प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालणे गरजेचे आहे. यवतमाळमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांचा आरोप आहे की बांगलादेशी खोटे दस्तावेज तयार करून भारतीय नागरिकत्व मिळवतात आहे. जाणून घेऊया या खळबळजनक आरोपाच्या तपशिलात. माजी खासदार किरीट सोमय्या यांचा बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात होणाऱ्या खोट्या प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. यवतमाळ येथील एका पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी सांगितले की बांगलादेशी नागरिक भारतात खोटे दस्तावेज तयार करून नागरिकत्व मिळवतात आहे. यावेळी सोमय्या यांनी सांगितले की 10,000 बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय कागदपत्रे नाहीत आणि त्यांचे आधार कार्ड देखील फसवे असतात. यवतमाळमध्ये सुद्धा बांगलादेशी नागरिकांकडनं खोटे दस्तावेज तयार करून जन्म प्रमाणपत्र मिळवले जात असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात यवतमाळ पोलिसांमध्ये FIR दाखल होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात 400 अर्जांवर कारवाई सुरू असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हा जो प्रमाण आहे बांगलादेशीवाला, ते वेगवेगळ्या पद्धतीने खोटे दस्तावेज तयार करतात. यात आता आमचा पण आतापर्यंत हे जे बोगस जन्म प्रमाणपत्र 10,000हून अधिक लोक अशी सापडले आहे की ज्यांच्याकडे भारतातलं एक कागद नाहीये, बनावटी कागद नाही. आता अनेक शहरात, त्यात मुंबई आणि आसपास फेरीवाले हे झारखंडचे साहेबगंज जिल्हा तसंच 24 परगणा, मालदा या इथल्या आधार कार्ड घेऊन येतात. इथे आधार कार्ड पण फसवे असतात. तिथं विक्रोळीत 19 असे फेरीवाले मजदूर पकडून दिले. त्यात सगळ्यांचा जन्म 1 जानेवारी, कुणाचा 1972 तर कुणाचा 1982, पण मुलाचा जन्म 1 जानेवारी, बापाचा 1 जानेवारी, काकाचा 1 जानेवारी, काकाचा मुलाचा 1 जानेवारी. त्याचे दस्तावेज सहज दिलेले आहेत. त्याची चौकशी सुरू झाली आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 2,23,000 जन्म प्रमाणपत्रांचे पुनर्परीक्षण सुरू असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. सोमय्या यांनी यवतमाळ तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी दिलीत आणि यावर तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात यवतमाळमध्ये पण अनेक ठिकाणी खोटे दस्तावेज देऊन प्रमाणपत्र मिळवण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पुसदमध्ये 2,000हून अधिक अर्ज आले. त्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे 400हून अधिक जे अपात्र लोक आहेत, ज्यांच्याकडे भारतात जन्माचं कोणतंही कागदपत्र नाही, तर त्याच्यावर चौकशीवर कारवाई सुरू आहे. यवतमाळ शहरात पण अनेक लोकांनी खोटे फर्जी दस्तावेज दिलेले आहेत. तर त्याचा चौकशी होऊन आता त्याच्या संबंधात पण FIR दाखल होत आहे. महाराष्ट्रात जे 2,23,000 अर्ज आले होते, त्या सगळ्यांचं आता पुनर्परीक्षण सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या खोट्या दस्तावेजांचा पर्दाफाश करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या आरोपावर अधिक तपास सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश ऍश विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचे आरोप समोर आले आहेत. याबाबत CBI चौकशीची मागणी करणारे लक्षवेधी आंदोलन बाळापूरमध्ये करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश ऍश 20% झालेल्या गैरप्रकाराच्या आरोपामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. आंदोलकांनी आरोप केला आहे की 450 रुपये प्रति टन दराने या राखड विक्रीत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार झालेला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी CBI चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1988 अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.
सीबीआय चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचं आंदोलकांनी सीबीआय आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून हे प्रकरण अधिक तपासणीसाठी न्यायालयात घेऊन जाण्याची देखील मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश ॲश विक्रीतील गैरप्रकाराच्या संदर्भातील आंदोलनामुळे या मुद्द्यावर सीबीआय चौकशी होईल अशी अपेक्षा आंदोलकांच्या मनात आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिरामध्ये रात्री चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम लंपास केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जाणून घेऊया कशा प्रकारे ही घटना घडली आणि पोलिसांनी काय केले. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरीला गेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 3 चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील 2 दानपेट्या चोरून ते बाहेर घेतल्या आणि सभागृहात नेऊन त्यातील रक्कम लंपास केली. या चोरीमुळे परिसरात तीव्र रोष व्यक्त होत आहे. चोरट्यांनी किती रक्कम चोरी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू ठेवून चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेने धर्मस्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चोरीमुळे भाविकांमध्ये असंतोष पसरला आहे. ही होती अकोला जिल्ह्यातील चंडिका देवी मंदिरातील चोरीची धक्कादायक घटना. या घटनेने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासही सुरू केलाय. एक महत्वाची आणि थरकाप उडवणारी बातमी अकोल्यातून समोर येत आहे. अकोल्यातील मोहम्मद अली रोडवरील किसान हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. आगीचं दृश्य इतकं भयावह होतं की संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे. या दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अंदाजानुसार समोर येत आहे. अकोल्यामधील मोहम्मद अली रोड परिसरात सकाळी एक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किसान हार्डवेअर नावाच्या दुकानात अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलंय. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक विभागाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात. जवानांनी अथक प्रयत्न करून काही तासांच्या लढाईनंतर आग नियंत्रणात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस आणि अग्निशमक विभाग संयुक्तपणे तपास करीत आहेत. प्रशासनाकडून सर्वांना सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने अग्निशमक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अद्याप सुरू आहे. नागपूर शहर पुन्हा एकदा थरथरलं आहे. सलग 3 दिवस 3 घरफोड्या आणि 1 घरफोडीचा प्रयत्न. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या नरेश महिलांगे या कुख्यात गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी 2 महिन्यांच्या तपासानंतर अटक केली आहे. या आरोपीवर नागपूर शहरासह भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तब्बल 50 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. देशपांडे लेआउट आणि सालासर विहार परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या आरोपीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. चोरी गेलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर अजूनही आरोपींकडनं मोठ्या रिकव्हरीची अपेक्षा पोलिसांना आहे. या प्रकारावर टाकूया एक सविस्तर नजर. पोलीस स्टेशन नंदनवन येथे जानेवारी 2025ला लगातार 3 दिवसात दरमियान एक आरोपी जिनका नाम नरेश महिलांगे है, इसके ऊपर 50 से भी ऊपर घरफोड़ी का गुना दाखल है पूर्ण नागपूर शहरात आणि आजूबाजूचे जिल्ह्यात जैसे भंडारा वर्धा हा जिल्ह्यात
भरपूर HPT का गुना दाखिल है। तो ये आरोपी पुलिस स्टेशन नंदनवन के देशपांडे लेआउट, सालासर विहार लेआउट ये एरियाज में लगातार 3 दिन 3 घरफोड़ी एंड 1 घरफोड़ी का प्रयत्न किया था। तो वहाँ का पूरा जो पब्लिक था वो परेशान था, क्योंकि रहते घर ही वो आके घरफोडी करके खूप सारा माल नेऊन गेला, चोरी करून गेला। सो ये आरोपी विदिन 2 मंथ्स हमारे नागपुर सिटी पुलिस ने इसको डिटेक्ट किया और उसको पकड़ के लाए एंड अपने पुलिस स्टेशन नंदनवन ने अभी उसको प्रोडक्शन वारंट में लेके आए। हमारे इधर पुलिस स्टेशन नंदनवन में 4 गुना दाखिल है, उसमें लगभग टोटल 8 लाख के आसपास मालमत्ता उसने चोरी किया है। तो लगभग 8 लाख का मालमत्ता उसने चोरी करून गेला। तो इसका अभी रिकवरी करने के लिए पुलिस स्टेशन नंदनवन में उसका प्रोडक्शन वारंट में अभी हमने उसको ताबे में लिया और हमारा अपेक्षा है कि जास्तीत जास्त उससे रिकवरी प्राप्त करून घेते। और ये पुलिस स्टेशन नंदनवन का आरोपी नरेश माइलांगे ने जो HPTs किया है ये एरिया में, तो इन्होंने तत्काल ऐसे रिस्पॉन्स किया कि वहाँ पे पेट्रोलिंग शुरू किया, पब्लिक पुलिस पेट्रोलिंग कोऑर्डिनेशन हमने किया और वहाँ पे पब्लिक कॉन्फिडेंस बढ़े इसके लिए एक स्पेशल व्हॉट्सॲप ग्रुप पण चालू केला आणि मी ॲज DCP एंड पुलिस स्टेशन इंस्पेक्टर, सीनियर इंस्पेक्टर, हम अपने नाइट राउंड्स में वहाँ का रेसिडेंट्स के साथ मिलके पूरा एरिया पेट्रोलिंग करते थे। वहाँ पहाटे 2-3 वाजेपर्यंत हम तिथे थांबून पब्लिक कॉन्फिडेंस वाढवण्याचे काम केले एंड अभी हमारे ताबे में ये इनफेमस आरोपी नरेश माइलांगे आया। तो लेट अस होप कि वहाँ का पब्लिक कॉन्फिडेंस और बढ़े एंड रिकवरी भी हो गया तो पब्लिक सेफ्टी एंड सिक्योरिटी का पुलिस के ऊपर जो ट्रस्ट है वो बढ़ेगा, इसका हमारा अपेक्षा है। सलग घरफोड्या करून नागपूर शहर हादरवणाऱ्या नरेश महिलांगेला अखेर नागपूर पोलिसांनी गजाआड केला आहे। आरोपीवर आधीपासूनच अनेक जिल्ह्यांमधील गुन्हे असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर सतत नजर ठेवावी लागली होती। आता परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलीस कटिबद्ध आहेत। नागपूरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान गँग वॉरची भीषण घटना घडली। सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। आता या प्रकरणाचा थरारक तपशील समोर येतो आहे। कोण होते लक्ष्य, की झाली चुकून हत्या आणि पोलिसांनी कसा लावला सूत्रधारांचा छडा, संपूर्ण माहिती पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। 14 एप्रिल नागपूर शहर, आंबेडकर जयंतीची मिरवणूक, गर्दीने फुललेले रस्ते आणि त्याच दिवशी एका भयानक गँग वॉरचे नाट्य घडते। प्रसिद्ध सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे। मुळात मारेकरांचे खरे लक्ष होते प्रवेश गुप्ता। पवन हिरणवार हत्याकांडचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीने 14 एप्रिलला प्रवेश गुप्ताची हत्या करण्याचा कट रचला होता। मिरवणुकीचा फायदा घेत पोलिसांचा बंदोबस्त असतानाही प्रवेश गुप्ताचा खात्मा करण्याचा प्लान होता। मात्र प्रवेश गुप्ता या मिरवणुकीत आला नाही। मारेकरी वैतागले आणि अचानक त्यांना दिसले अविनाश भुसारी, हिरणवार हत्या केसशी संबंधित असलेला चुलत भाऊ। यावेळी तो नाही तर हा असा विचार करून मारेकरांनी अविनाश भुसारी यांच्यावर बेधडक गोळीबार केला। 4 गोळ्या बंटीने आणि 2 गोळ्या बाबूने झाडल्या। जखमी अवस्थेत भुसारींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास हाती घेतला आणि भंडारा, दुर्ग, विशाखापट्टणम, तिरुपती अशा अनेक ठिकाणी फिरत राहिलेल्या मारेकरांना पोलिसांनी ट्रॅक केलं। बल्लारशाहवरून गोंदियाला जात असताना चालत्या ट्रेनमध्ये पोलिसांनी पाठलाग करत 2 मारेकरांना पकडले। एक पोलीस कर्मचारीही
या कारवाईत जखमी झाला, तर तिसऱ्या मारेकराला गोंदियामध्ये अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली असून अजून 6 संशयित पोलिसांच्या रडारावर आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांच्या मते आरोपींची संख्या ही तपास जसजसा पुढे जाईल तशी वाढण्याची शक्यता आहे. पद्धतीने एखाद्या अँगल चेंज करायचा तर 14 डिसेंबरचा दिवस होता. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका सगळीकडे शांततेत सुरू होत्या शहरामध्ये. तत्पूर्वी आपल्याकडे एक दंगल झालेली होती, ज्याचा परिणाम समाजमनावर फार गंभीर परिणाम झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये अजून कधी खोलवर जखम कशा देता येतील या दृष्टिकोनातून या हायवानांनी सगळा प्रयत्न केलेला होता. यांनी 14 डिसेंबरच्या दिवशी 14 एप्रिलच्या दिवशी यांनी आंबेडकर जयंतीच्या दिवशी जी प्रोसेशन पांढरा बोवडीतून निघते त्याच्यामध्ये ह्यांचा वैयक्तिक दुश्मन होता प्रवेश गुप्ता. त्या प्रवेश गुप्ता एक तिथून मिरवणूक काढतो. त्या प्रवेश गुप्ताच्या मिरवणुकीमध्ये जाणीवपूर्वक गोळीबार करणे आणि त्यामधून सर्व शहरामध्ये कशा पद्धतीने हावाक माजवता येईल असा ह्यांचा मूळ प्रयत्न होता, जेणेकरून की समाजामध्ये एक प्रकारची धुळी निर्माण होईल. म्हणजे एक प्रकारचं समाजकंटक आणि समाजद्रोही काम करण्याचं काम या लोकांनी केलेलं ह्याच्यामधून दिसून येतं. प्रायमा फेसी आमच्या तपासात लक्षात येतं. म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की अशा कुठल्या घटना होत असतील तर अशा पद्धतीचे समाजकंटक कुठल्या घटनेचा कशा पद्धतीने फायदा घेतात ते आपण या अँगल मधून लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी पवन हिरणवारचा मर्डर झाला त्यावेळेसच ही घटना फिक्स करण्यात आली होती. म्हणजे बंटी हिरणवार जो आहे, बंटी हिरणवार त्याच्यामध्ये व्हिक्टीम होता त्या काळामध्ये, त्यालाही स्वतःला गोळी लागली होती असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यावेळेसच त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला या खुनाचा बदला घ्यायचा आहे. आणि मग बदला घेत असताना या बंटी हिरणवारने 3 पिस्टल मागवल्या. 3 पिस्टल मागवण्यासाठी किरण हिरणवार ह्याची हत्या आहे. त्याच्यासाठी त्याचं नाव काय, शिबू यादव जो आहे हा ह्याच्या हत्याचा मुलगा आहे. त्या शिबूची जी आजी आहे किरण हिरणवार, जी आता परवा काल 2-3 दिवसापूर्वी मयत झाली, तिच्याकडे बऱ्या प्रमाणात पैसे होते. त्या शिबूने तिचे 1,20,000 रुपये चोरले आणि ते पैसे बंटी हिरणवारला दिले. एक पिस्टल 45,000 रुपये किमतीला या प्रमाणात त्यांनी सौदा केला. पण 1,27,000 रुपये मध्ये त्यांनी ते 3 पिस्टल म्हणजे माउजर्स, नॉट पिस्टल, माउजर त्यांनी विकत घेतल्या. राहुल बावनेनी त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 बुलेट उत्तर प्रदेशवरून अवेलेबल करून दिल्या. त्याच्यातल्या त्यांनी काही बुलेट जे काही फायर करून त्याचे टेस्टिंग घेतलं आणि उरलेल्या ज्या बुलेट आहेत त्याच्यापैकी 6 बुलेट तर त्या दिवशी आपण बघितलं की त्याचं फायरिंगच केलेलं आहे त्यांनी. आणि उरलेल्या बुलेट त्याचं अकॉर्डिंग टू देम नाव की त्यांचं म्हणणं आहे की त्या 3 पिस्टल आहेत त्या वेगवेगळ्या पिस्टल, म्हणजे एक पिस्टल मधल्या संपल्या होत्या, 2 पिस्टल मध्ये त्या बुलेट्स आहेत. त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला 6 आरोपी वॉन्टेड आहेत. त्या 6 आरोपी पैकी दोघांकडे त्या 2 पिस्टल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक पिस्टल हे सांगतोय की कुठेतरी ठेवलेलं आहे. आता ते तपासामध्ये निष्पन्न होईल काय काय गोष्टी आहेत त्या. पण एकंदर ओव्हरऑल प्लॅन ज्यावेळेस हे लक्षात येतं की पर्टिक्युलरली ज्याचा काही दोष नाही, ज्याचा काही संबंध नाही अशा व्यक्तीला का मारलं, तर पहिल्यांदा परवेश गुप्तालाच हे शोधत होते. परवेश गुप्ता नाही मिळाला. पहिल्या दिवशी 13 तारखेला यांचा शोध झाला होता. 13 तारखेला शोध होऊन 14 तारखेला तो त्या आंबेडकर जयंतीच्या उत्सवात येणार हे यांचं प्रिडिक्शन होतं. आणि आंबेडकर जयंतीच्या त्या उत्सवामध्येच गोळीबार करायचा हे फिक्स प्लॅन होता. पण इट वॉज फेल्ड, कारण तो आलाच नाही तिथं. आणि त्याच्यानंतर मग 12 वाजता ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की त्या अवी भुसारी जो ह्याच्या पवन हिरणवारच्या गुन्ह्यामधला दुसरा आरोपी आहे, सेकंड अक्यूज, तर त्याचा भाऊ अविनाश भुसारी आहे. आणि अविनाश भुसारी आहे तर जवळचा का असणार लांबचा का असणार, तो एक आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून अविनाश भुसारीचा यांनी मर्डर केलेला आहे. इट वॉज म्हणजे त्याला काय म्हणतात, इट वॉज नॉट प्लॅन, पण मारायचं आपल्याला आणि दहशत निर्माण करायची अशा पद्धतीचा हा प्लॅन होता. ह्याच्यामध्ये
काही शंका आता मी बोललेलं आहे याच्यामध्ये? शाहिद म्हणून एक आपल्याकडे वॉन्टेड आरोपी आहे अजून. शाहिद महाल मध्ये राहतो, ऑटो रिक्षा चालक आहे. शाहिदने त्याला पिस्टलचा पुरवठा केला. प्रवेश गुप्तावर भांडण होते ना, तो शेखू गँग मध्ये होता ना. शाहिद काय रे, त्याचं नाव काय रे? उसके बावजूद और ये बंटी जो है ये खातीपुरा में घूमता था, आता था बीच बीच में, इसका भी इनको पुलिस के पास था. 3 पिस्टल इन्होंने खरीदे हैं, कुछ कारतूस का इंतजार कर रहे हैं मिलने का. मी ह्यांचे घराच्या घरच्या झाले ना त्या काळात. ह्यांनी घरात, सांगतो ना मी तुम्हाला, हे बंटी हिरणवार ज्या दिवशी बाहेर आला जेलमधून मोका रिलीज, त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये आणून बंटी हिरणवारला पूर्ण हिदायत दिली गेली होती. बंटी हिरणवारच्या कमीत कमी 5 घरझडत्या झाल्या असतील. त्यांना माहित होतं ना पोलीस त्यांच्या मागावर आहे. नागपूर शहर पुन्हा एकदा गँग वॉरच्या सावटाखाली. आंबेडकर जयंतीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आता नागपूर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून लवकरच या प्रकरणातील सर्व सूत्रधार गजाआड होतील. नागपूर शहरात एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. एका आरोपीने खोटे सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे आणि अखेर त्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे. आरोपींनी कशा प्रकारे फसवणूक केली, पोलिसांनी त्यांना कशा प्रकारे पकडलेत आणि अशा घटनांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया. नागपूर शहरात झालेल्या या प्रकरणात आरोपी गणेश हिरा काशी आणि त्याची पत्नी शांती काशी यांनी सरला गौरीशंकर अग्रवाल यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांना खोट्या सोन्याच्या दागिन्यांचा फसवणूक करण्याचा कट रचला. आरोपींनी असेही सांगितले की त्यांना खदानमध्ये सोन्याचे दागिने सापडले असून ते विक्रीसाठी ठेवले आहेत. फिर्यादी सरला अग्रवाल यांचा विश्वास वाढवून आरोपींनी 15 लाख रुपये घेऊन त्या दागिन्यांची विक्री केली. मात्र काही दिवसांनी त्या दागिन्यांची तपासणी केल्यानंतर हे खोटे असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. आरोपींनी आपल्या ठिकाणापासून भाग घेऊन शिर्डी, पुणे, नाशिक अशी स्थाने बदलली होती. पोलीस दलाने अनेक ठिकाणी छापे मारलेत आणि अखेर भीमाशंकर पुणे येथील एका लॉजमध्ये आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून 7,08,000 रुपये जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी व त्यांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांनी आरोपींचा शोध लावला. या प्रकरणामध्ये असं झालं की इट्स अ प्युअर केस ऑफ क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि चीटिंग. यामध्ये जो मोडस वापरलेला आहे, आरोपीचं नाम गणेश हिरा काशी. 52 वर्षाचा आरोपी. त्याने एक वस्त्र भंडार जसा एक दुकानमध्ये बेडशीट खरेदी करण्याकरिता गेला होता. त्या दुकानामध्ये काम करणारे एक महिला, त्यांचे सादगीपणा पाहून त्यांनी डिसाइड केला की इसको बेवकूफ बनाना है. तो इसको जाके बोला की माझ्याकडे खदानमध्ये इतका किलो गोल्ड भेटला, तो मेरे घर पे शादी है, उस शादी में कैश चाहिए, तो ये गोल्ड तुमको मैं हाफ रेट पर दिलून देता, तो तुम मुझे 15 लाख का रुपए दे देना. और उसको सैंपल के लिए, उसका ट्रस्ट पाने के लिए उसने एक सैंपल गोल्ड जो करीबन 2,000 रुपये का वैल्यू का गोल्ड उसके हाथ में रखा, एक सैंपल पीस. तो वो जाके वो महिला ने टेस्ट केली गोल्ड सर्टिफिकेशन शॉप मध्ये. तो उन्होंने बोला कि वो खरा गोल्ड है, रियल गोल्ड है. तो ये यकीन दिलाने के बाद, ट्रस्ट पाने के बाद, वो महिला ने अपना 15 लाख रुपए कैश उस आदमी के हाथ में दिया और वहाँ पे उस आदमी का वाइफ भी प्रेजेंट थी. तो ये दोनों आरोपी ने इस महिला का ट्रस्ट पाके
उसके हाथ में खोटी गोल्ड रखे थे अल्टिमेटली अँड 15 लाख रुपीस घेऊन पळून गेले. तो बाद में जब वो गोल्ड शॉप में गई थी ये डिपॉजिट करने के लिए और उसके ऊपर से अपना जो भी पैसा लेने के लिए, तो वापस टेस्ट किया और बोला कि ये फेक गोल्ड है. तो फिर वो महिला स्टेशनमध्ये आली अँड अपना कंप्लेंट दिली. तो यहाँ से अपना पुलिस स्टेशन नंदनवन ने ये जो कंप्लेंट को बहुत सीरियसली लेके जो सीनियर पीआई आणि क्राइम पीआई पुलिस स्टेशन का है, सीनियर पीआई कोहली साहब एंड क्राइम पीआई जयवंत पाटिल साहब, इन दोनों ने अपने 2 पीएसआई को उस पर टीम लगाया है कि कैसे भी ये डिटेक्शन एंड रिकवरी करना है इन द क्विकेस्ट पॉसिबल टाइम, क्योंकि कैश जो लेके गए वो बहुत जल्दी स्पेंड हो जाता है और कभी मिलेंगे नहीं. सो ये जो दुकान का सीसीटीवी फुटेज प्राप्त करके उसको आरोपी का जो नाम बताया, आरोपी के वाइफ ने जो नाम बताया, नंबर्स भी एक्सचेंज हुआ, वो नंबर से सीडीआर एनालिसिस करके और टेक्निकल एविडेंस प्राप्त करके सोशल मीडिया में भी उन्होंने अकाउंट्स देखा कि ये नाम से लगभग मिलते हुए कोई अकाउंट बनाया क्या, तो वहाँ से भी उन्होंने क्लूज प्राप्त किया. उनका कुछ फेक इंस्टाग्राम अकाउंट्स से क्लूज प्राप्त किया एंड सीडीआर एनालिसिस, फोटोग्राफ, सीसीटीवी फुटेज, सोशल मीडिया अकाउंट्स, ये जो क्लूज मिले हैं इससे उन्होंने एक लोकेशन आइडेंटिफाई किया है जहाँ पे वो एक नया नंबर यूज़ करते हुए इन वेस्टर्न महाराष्ट्र नियर पुणे ये लोकेशन में वो हो सकते हैं. तो तुरंत उन्होंने टीम रवाना किया. वहाँ पे भी उन्होंने काफ़ी वर्कआउट किया विथ पुणे का लोकल पुलिस के मदद घेऊन वहाँ पे ट्रैप लगाया 2 दिन और दोनों आरोपी को, एक मेल और एक फीमेल जो वाइफ एंड हस्बैंड का कपल है, जो ऐसे अलग अलग जिला में जाके ये मोडस से कि फेक गोल्ड आपको हाफ रेट पे देते हैं बोल के एक छोटा सा सैम्पल पीस ट्रस्ट पाने के लिए उनको हाथ में देते हैं कि ये टेस्ट करके ले सकते हैं और पूरा ½ kg गोल्ड उनके हाथ में रखते हैं एंड पूरा कैश ले लेते. तो ये मोडस को इन्होंने डिटेक्ट किया एंड आरोपी जो वापस आए हैं उनके हाथों से अप्रॉक्सीमेटली 8 लाख रुपीस भी रिकवर किया है. सो ये जो चांगला कामगिरी केलेले हमारे ऑफिसर्स एंड कर्मचारी ऑफ पुलिस स्टेशन नंदनवन, इनका नाम मैं बताना चाहूँगी. जो पुलिस स्टेशन सीनियर इंस्पेक्टर श्री विनायक कोळी, पुलिस स्टेशन का क्राइम पीआई सेकंड पीआई श्री जयवंत पाटिल, ऐसे ही जो सब इंस्पेक्टर्स प्रवीण राउत, सब इंस्पेक्टर प्रदीप कायट, पुलिस हवलदार दिनेश, पुलिस हवलदार स्वाति कुमरे, नपोशी संजय वरवाडे, पोशी प्रवीण मरापे, पोशी राहुल खळदकर, पोशी रामदास हरण आणि डीसीपी ऑफिस का साइबर टीम का पोशी पाटिल एंड पोशी उके, ये दोनों के मददी से एंड बाकी सगळे टीम ऑफ पुलिस स्टेशन नंदनवन ने अच्छा कामगिरी किया. तो ये प्रकरण से हमको ये संदेश भेटला कि पब्लिक में अवेयरनेस स्प्रेड करने के लिए ये एक अच्छा एग्जाम्पल है कि जब आपको कोई भी आमिष दिखाने के लिए आते हैं, एक कोई भी वस्तु आपको बिक्री करने का आमिष दिखाते कि हाफ रेट पे मिलेगा, मार्केट से मत लेना, हम ब्लैक मार्केट में हाफ रेट में देते हैं या फिर पैसा डबल करके देते हैं, तुम बैंक में इन्वेस्ट मत करो, तुम सर्टिफाइड इन्वेस्टमेंट स्कीम में इन्वेस्टमेंट करो, तो प्लीज़ ऐसे ट्रैप में फंसिए मत. जो सर्टिफाइड दुकानों से ही अपना सामान खरीदी करना और अपना इन्वेस्टमेंट करना, सर्टिफाइड बैंक्स में, नेशनलाइज्ड बैंक्स में, ऐसे खोटे वस्तु फ्री में और हाफ रेट में मिलने वाले पे बिल्कुल विश्वास ठेवू नका. थँक्यू. फसवणूक करणाऱ्या आरोपींची अटक आणि मुद्देमालाची जप्ती हे आपल्याला दाखवते आहे की पोलिसांनी अतिशय कुशलतेने आपला तपास पूर्ण केला आहे.
या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो आहे की नागरिकांनी कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवताना चांगली तपासणी करणे आवश्यक आहे. जरीपटका हद्दीतील तथागत चौकावर 2 ड्रायव्हरमध्ये झालेल्या वादानंतर एका ड्रायव्हरचा निर्घुण खून करण्यात आलाय. गाडीचा कट मारण्यावरनं सुरू झालेल्या वादाचा कशा प्रकारे भयानक परिणाम झालाय पाहूया संपूर्ण बातमी. जरीपटका हद्दीतील तथागत चौकावर एक गंभीर घटना घडली आहे. कपिलनगरकडनं वाडी जात असलेल्या ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या बाजूने गाडी कट मारल्यामुळे दुसऱ्या ट्रकला थांबविले आणि त्याच्या गाडीचे चाबी हिसकावून घेतले. दोन्ही ड्रायव्हर तथागत चौकावर एकत्रित आले आणि चाबी परत केली, परंतु त्यानंतर वाद शांत झाला नाही. मृतक ड्रायव्हर गाडीच्या बाहेर जाऊन त्यांच्याकडून प्रश्न विचारू लागला. त्यावर दुसऱ्या गाडीच्या चालक आणि कंडक्टरने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. कंडक्टरने मृतकावर 6 वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडीचे चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेतले. पोलिसांनी गाडीचा नंबर MS04 CD 7245 घेतला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्या संबंधित गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. जरीपटका हद्दीमध्ये तथागत चौकवरती 2 ट्रक ड्रायव्हरच्या कट मारण्यावरून झालेल्या वादामध्ये एक ट्रकाच्या कंडक्टरचा मृत्यू झालेला आहे चाकूने मारहाण झाल्यामुळे. घटना अशी आहे की जो मृतकाचा ट्रक ड्रायव्हर आणि तो कंडक्टर असे त्यांची गाडी घेऊन वाडी दिशेला चालले होते कपिलनगरवरून. त्या दरम्यान एका दुसऱ्या ट्रक आहे MH040 CD 7245 या ट्रकने त्यांना कट मारल्याने त्यांनी त्या समोर जाऊन त्या ट्रकला अडवलं. त्या ट्रकची चावी काढून घेतली. त्या चावी काढून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये तथागत चौक येथे त्यांच्यात भांडण झालं. भांडणानंतर पुन्हा त्यांच्या समजोताने त्यांची चावी परत दिली, परंतु पुन्हा त्यांच्यात भांडण वाढल्याने त्या आरोपी याने चाकूने त्या कंडक्टरवरती मृतकावरती चाकूने हल्ला केला. हल्ला करून ते ट्रक घेऊन पळून गेले. सदरबाबत आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्या गाडी नंबरच्या आधारे आपण तात्काळ आरोपींना 3 तासाच्या आत आपण ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेली असून त्या आरोपींपैकी एक आरोपी हा विधी संघर्षित बालक आहे. त्यांना न्यायालयात हजर करीत आहोत. जरीपटका हद्दीत झालेल्या या हत्येतील तपास सुरू आहे आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अशी हिंसक घटना आपल्या रस्त्यांवर घडणं ही एक गंभीर बाब आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 तर सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.